नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सराव संच 4 मधले आपले राहिलेले थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन. मित्रांनो, इथे आपण थर्ड क्वेश्चन पाहणार आहोत. त्रिकोण EFG मध्ये आपल्याला मित्रांनो लेन दिलेली आहे EF 6 सेंटीमीटर. नंतर कोण F दिलेला आहे, M कोण F 65 डिग्री आणि G कोण दिलेला आहे 45 डिग्री. मित्रांनो, आपल्याला इथे लाईन काढायची. सुरुवातीला 6 सेंटीमीटरचे आपण एक पॉइंट घेऊया आणि EF असं एक 6 सेंटीमीटरचे लाईन ड्रॉ करूया. तो झाला आपला त्रिकोणाचा बेस. तर ही लाईन झालेली आहे आपली, तिला नाव देऊया EF 6 सेंटीमीटर. मित्रांनो, आता आपल्याला दोन बिंदू भेटलेले आहेत E आणि F. आता कोण F दिलेला आहे 65 डिग्री. आता आपण कोण F 65 डिग्री काढणार आहोत. आपण कोणमापकाच्या सेंटर F वर ठेवून इकडे शून्यापासून स्टार्ट करायचं, काउंट करायला. 65 वर एक पॉइंट घेऊया आणि ते दोन्ही बिंदू जोडूया. F पासून आपल्याला भेटलेला आहे 65 डिग्रीचा अँगल. आता मित्रांनो, आपल्याला G पॉइंट दिलेला आहे 45, पण G कुठे आहे हा 65 लिहून घेऊया. G आपल्याला 45 दिलेला आहे, पण G आपला पॉइंट भेटलेला नाही. तर त्यामुळे मित्रांनो, इथे आपल्याला E ची व्हॅल्यू माहिती नाही, तर आपण E ची व्हॅल्यू काढूया. तर मित्रांनो, एक रूल आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज मित्रांनो 180 अंश डिग्री सेल्सिअस डिग्री असते. तर आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, कोणताही त्रिकोण असू दे मित्रांनो, त्याचे आपण तिन्ही कोण काउंट केले तर त्यांची बेरीज आपल्याला 180 अंश भेटते असते. तर मित्रांनो, आपल्याला तिन्ही कोण आपण लिहून घ्यायचे. M कोण E प्लस M कोण F, M कोण F त्रिकोणाचे तिन्ही कोण प्लस M कोण G, यांची तिघांची बेरीज 180 अंश. मित्रांनो, आपण आपल्याला E काढायचं आहे. F आणि G ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर आपण E जसं तसं लिहूया. F दिलेला आहे 65 डिग्री प्लस G दिलेला आहे आपला 45 इज इक्वल टू 180. तर मित्रांनो, M कोण E आपण हे डायरेक्ट तिकडे नेलं तरी चालेल, पण जाऊ द्या, आपण इथेच लिहूया. 110 इथे प्लस करूया. M कोण E प्लस 110 इज इक्वल टू 180. M कोण E बरोबर 110 आपण त्या बाजूला नेऊ, ते वजा होऊन जाईल. 180 वजा 110. मित्रांनो, त्याचं आन्सर येतं आपल्याला 70 डिग्री 70. मित्रांनो, आपल्याला M कोण E भेटलेला आहे 70 अंशाचा.
मित्रांनो, आपल्या कोन दिलेला नसला तर आपण हा रूल वापरायचा. हा फॉर्म्युला आहे मित्रांनो. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आपल्याला ई भेटलेला आहे 70 अंशाचा, तर आपण 70 अंश घेऊया. मित्रांनो, कधी आपल्याला एक्झामला असे क्वेश्चन जास्त विचारत नाही, पण विचारल्यावर आपल्याला ते सॉल्व करता आले पाहिजेत. मित्रांनो, आपण 70 अंशाचा कोन काढला. हे दोन्ही बिंदू जिथे छेदतात, दोन्ही रेषाखंड, तो आपला भेटलेला आहे जी पॉईंट. आता जी आपल्याला किती दिलेला? 45 डिग्री. तर आपण कोनमापकाच्या साहाय्याने ते मेजर पण करून पाहूया 45 आहे की नाही. आपण ते लाईनला एकदम पॉईंट जीवर ठेवून 0 एका लाईनवर ठेवायचं. हे बघा मित्रांनो, आपल्याला 45 परफेक्ट भेटलेला आहे. 10, 20, 30, 40 आणि 45 अंशाचा कोन भेटलेला आहे. आपला होता 70 अंशाचा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला जर कोणाची व्हॅल्यू दिलेली नसेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरून कोणाची किती अंशाचा कोन आहे ते काढता येतं. मित्रांनो, आपण अजून एक राहिलेला आहे आपला चौथा एक्झाम्पल, तो घेऊया. आपण चौथा एक्झाम्पल घेऊया. त्रिकोण XYZ मध्ये लेंथ XY दिलेली आहे आपल्याला मित्रांनो 7.3 सेंटीमीटर. एम कोन X दिलेला आहे 34 डिग्री आणि एम कोन Y दिलेला आहे मित्रांनो 95 डिग्री. ते आपण मित्रांनो XY काढायची अगोदर 7.3 सेंटीमीटर आपण स्केलच्या साहाय्याने माप घेऊन XY 7.3 सेंटीमीटर काढायचे आणि ते आपण जोडून घेऊया. त्यांना नावं देऊया. बिंदू X आणि Y 7.3 सेंटीमीटर. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला कोन Y दिलेला आहे 95 आणि X 34. आपण X अगोदर काढूया. कोनमापकाचं मधलं सेंटर आपण X वर ठेवायचं आणि 34 डिग्रीचा एक कोन काढायचा आहे मित्रांनो आणि त्यातून जाणारी एक रेषा काढायची. त्यानंतर आपल्याला Y कोन 95 चं काढायचं आहे. मित्रांनो, ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एकाची लांबी दिलेली असते आणि 2 कोन दिलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले होते ते 2 लाईन देत होते, 2 लाईनचं डिस्टन्स देत होते आणि एक कोन देत होते. मित्रांनो, आपण सर्व पद्धतीने कसं त्रिकोण काढतात ते पाहिलेले आहेत. आता इथे Z आपल्याला भेटलेला आहे. हा आहे आपला 34 डिग्री X आणि Y आहे 95 डिग्री. मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा त्रिकोण कंप्लीट झालेला आहे. आपण एक लांबी दिलेली आणि 2 कोन दिलेले 34 आणि 95. मित्रांनो,
मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत आहे. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हे पूर्ण आपण मॅथ्सचं सोल्युशन पूर्ण पाहणार आहोत स्टार्ट टू एंडपर्यंत. एक पण आपल्याकडून प्रॉब्लेम सुटणार नाही. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.